हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश. या सब्जेक्टमध्ये आज आपण टॉपिक लर्न करणार आहोत शेप्स अँड मॅप्स. शेप्स अँड मॅप्स. शेप्स म्हणजे आकार आणि मॅप्स म्हणजे नकाशा. मग या ठिकाणी हा एक नकाशा हा तयार केलेला आहे आणि या नकाशामध्ये वेगवेगळे शेप्स या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि ते शेप्स वेगवेगळ्या जागेवर चिटकवलेले आहेत. तर या ठिकाणी हा जो मॅप आहे हा मॅप ऑफ गार्डन. हा नकाशा कशाचा आहे? गार्डनचा, म्हणजे एखाद्या बगीचाचा या ठिकाणी हा मॅप आहे. मग हा मॅप तयार करण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे तयार केला आणि त्यासाठी कोणकोणत्या आकार, कोणकोणते शेप्स हे या ठिकाणी यूज केले ते आपण या ठिकाणी लर्न करूया. नेम ऑफ द फॉलोइंग शेप्स. खालील आकारांची नावे सांगा. मग या ठिकाणी त्यांनी हा जो बाण दिलेला आहे याला म्हणता ॲरो, हा पॉईंट दिला याला म्हणता पॉईंट, हा आहे स्क्वेअर, हा रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल, स्टार आणि लाईन. हे वेगवेगळे त्यांनी शेप्स या ठिकाणी दिलेले आहे. कोणकोणते शेप्स आहे? ॲरो, पॉईंट, स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल, स्टार, लाईन. तर हे सर्व शेप्स आहे आणि हे सर्व शेप्स या मॅप ऑफ गार्डनमध्ये यूज केलेले आहे. मग त्यांनी इथं या गार्डनमध्ये हे जेही काही शेप्स आहे हे शेप्स या ठिकाणी यूज करून हे गार्डन या ठिकाणी तयार केलेले आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा आहे ॲरो, त्यानंतर हा आहे पॉईंट, हे आहे सर्कल, हा आहे ट्रायंगल, त्याचप्रमाणे हे आहे रेक्टँगल, त्यानंतर हे सर्कल, असे हा स्क्वेअर, असे वेगवेगळे जे शेप्स आहेत हे सर्व शेप्स या ठिकाणी यूज केलेले आहे. मग या ठिकाणी या गार्डनमध्ये जेही शेप्स दिलेले हे शेप्स कोणत्या गोष्टीसाठी यूज केलेले आहे हे आपल्याला या ठिकाणी या इंडेक्समध्ये दिलेलं आहे. मग ॲरो आहे, तर ॲरो हा कोणत्या गोष्टीसाठी दाखवला आहे? तर एंट्रन्ससाठी. म्हणजे जेव्हा ह्या गार्डनमध्ये तुम्ही एंट्री कराल, या ठिकाणी या गार्डनमध्ये इथून एंट्री करायची म्हणून इथं ॲरो दाखवला आहे, म्हणून हा एंट्रन्स पॉईंट आहे. त्यानंतर हे जे चिन्ह आहे हे फाउंटेन, म्हणजे एखादी मोठं असं डोंगराचं. मग हे फाउंटेन कुठे आहे? तर हे या ठिकाणी आहे. त्यांनी या ठिकाणी इथे एक डोंगरासारखं तयार केलं आहे की ज्याला फाउंटेन म्हटलेलं आहे. त्यानंतर हे जे ग्रीन कलरचं आहे हे आहे बुशेस. मग हे जे सर्व ग्रीन कलरचे आहेत हे सर्व काय आहेत? बुशेस, छोटी छोटी झुडपं आहेत. त्यानंतर ट्रायंगल जे आहेत हे ट्रीजसाठी त्यांनी इथं तयार केलेले. हे जेवढे ट्रायंगल आहेत या ट्रायंगलला म्हणायचं ट्रीज. ही जे ट्रायंगल आहे याला म्हणायचं ट्रीज. म्हणजे गार्डनमध्ये जेवढीही ट्रीज आहेत तर या ट्रीजला त्यांनी ह्या ट्रायंगलचं साईन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर हे आहे लॉन. या ठिकाणी हे सर्व हे जे काही आहे हे आहे लॉन. त्यानंतर हे स्लाईड्स, हे जे काही रेक्टँगल, मग हे रेक्टँगल जे आहेत हे आहेत स्लाईड्स, म्हणजे वेगवेगळ्या स्लाईड्स आहे वेगवेगळ्या. त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे पार्ट तयार केले आणि त्या पार्टमध्ये वेगवेगळे स्लाईड्स त्या ठिकाणी तयार केलेले, तर हे आहे स्लाईड्स. त्यानंतर स्विंग, हे जे यू आकाराचे आहेत हे काय आहे? स्विंग आहे, म्हणजे झोपाळ्या आहेत. त्यानंतर कॅन्टीन, मग ही जी आहे ही काय आहे? कॅन्टीन. ही आहे कॅन्टीन. त्यानंतर हा पॉईंट आहे गार्बेज बिन. हे जे पॉईंट दिलेले हे दोघंही पॉईंट म्हणजे गार्बेज बिन आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्ही डस्टबिन म्हणू शकतात. तर हे गार्बेज बिन आहे, हे या ठिकाणी तुम्ही गार्बेज टाकू शकतात. त्यानंतर हे जे आहे स्क्वेअर, हे आहे टॉयलेट. मग हे स्क्वेअर कुठं आहे? तर या ठिकाणी हे आहे स्क्वेअर आणि हे आहे टॉयलेट. त्यानंतर हे स्टारचं चिन्ह हे आहे रॉकेट. मग या ठिकाणी स्टार कुठे दिलेले आहेत? तर हा आहे स्टार. मग या ठिकाणी हे आहे रॉकेट. त्यानंतर हे जे चिन्ह आहे बनियान ट्री अँड प्लॅटफॉर्म, हे जे चिन्ह आहे तर हे चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे हे काय आहे? बनियान ट्री अँड प्लॅटफॉर्म. आणि हे जे आहे स्टॉल, या ठिकाणी हे वेगवेगळे स्टॉल लावलेले आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पाणीपुरी, इडली किंवा इतर कोणतेही जे पदार्थ असतील, कचोरी, समोसे, असे वेगवेगळे स्टॉल हे या ठिकाणी लावलेले आहे. मग स्टॉलसाठी त्यांनी हे शेप्स या ठिकाणी यूज केलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे इथं जेवढे शेप्स आहे हे कोणता शेप्स
कोणत्या गोष्टीसाठी यूज केलेलं आहे हे या ठिकाणी आपल्याला इंडेक्समध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे शेप्स आणि मॅप्स या शेप्सचा यूज करून आपल्याला मॅप ऑफ गार्डन हे या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. तर असंच एखादी तुम्ही मॅप तयार करू शकतात आणि हा मॅप तयार करून त्या मॅपमध्ये वेगवेगळे आकार हे त्या ठिकाणी वेगवेगळे शेप्स यूज करायचे आणि कोणतं शेप्स कोणत्या गोष्टीसाठी यूज केलेलं आहे ते त्या ठिकाणी आपल्याला इंडेक्समध्ये नोट डाऊन करायचं आहे. म्हणजे आपल्याला समजेल की या मॅपमध्ये कोणत्या गोष्टीला कोणतं शेप हे यूज केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा मॅप ऑफ गार्डन यांनी तयार केला. तसाच तुम्हीही एखादी मॅप ऑफ हाऊस, मॅप ऑफ स्कूल, मॅप ऑफ फार्म अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. तर असाच एखादी मॅप तयार करून तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सेंड करू शकता. तर विद्यार्थ्यांनो, शेप्स आणि मॅप्स यूज करून छान असा एखादी मॅप या ठिकाणी तुम्ही तयार करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.